लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. नगरपंचायतची लेखी कबुली काम अपूर्ण, प्रत्यक्ष जागेवरही पेवर ब्लॉकचा अभाव, नागरिकांकडून चौकशीची मागणी. शिंदखेडा नगरपंचायतीच्या सिद्धार्थनगर येथील सार्वजनिक शौचालय ते जितू नगराणे यांच्या घरापर्यंतच्या पेवर ब्लॉक फुटपाथ बांधकामाबाबत नव्यानं प्रश्न उपस्थित होत आहेत. माहिती अधिकारातून नगरपंचायतीनं दिलेल्या अधिकृत उत्तरानुसार हे काम अद्याप अपूर्ण असल्याचं नमूद करण्यात आलंय. दुसरीकडे उपलब्ध व्हिडिओमध्ये संबंधित परिसरातील काही भाग ओबडधोबड असून तिथं झाडे, झुडपे व गवत वाढलेलं दिसत असल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी पेवर ब्लॉकचं काम पूर्ण झालंय का, याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. या कामासाठी 27 एप्रिल 2023 रोजी 15,59,424चा कार्यादेश देण्यात आला होता. काम पूर्ण करण्यासाठी 240 दिवसांची मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र माहिती अधिकाराअंतर्गत 30 जून 2026 रोजी नगरपंचायतीनं दिलेल्या उत्तरात सदर काम पूर्ण झाले नसल्यानं पूर्णत्वाचा दाखला देता येणार नाही असं स्पष्ट नमूद केलंय. दरम्यान 25 एप्रिल 2024 रोजी तयार करण्यात आलेल्या कंत्राटदाराच्या बिलात 7,45,633 रुपये किमतीचं काम झाल्याचा उल्लेख असून कपातीनंतर 6,42,396 इतकी निव्वळ देय रक्कम दर्शवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अपूर्ण काम असल्याचे अधिकृत उत्तर आणि बिलातील नोंदी यामध्ये काही विसंगती आहेत का, याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होतीये. या माहितीनुसार हे काम अवंतिका कन्स्ट्रक्शन्स या संस्थेकडे असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या संदर्भात संबंधित कंत्राटदार यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. माहिती अधिकाराअंतर्गत प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपस्थित झालेले प्रश्न. नगरपंचायतीच्या उत्तरानुसार काम अपूर्ण असताना बिल कोणत्या टप्प्याचे तयार करण्यात आले? बिलातील मोजमाप आणि प्रत्यक्ष जागेवरील स्थिती यांची पडताळणी झाली आहे का? संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली होती का? कंत्राटदाराला कोणतेही देयक अदा झालाय का? झाले असल्यास कोणत्या मंजुरीनं? मुदत संपून ही काम अपूर्ण राहिल्याबद्दल करारातील अटींनुसार कोणती कारवाई करण्यात आली? नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक चौकशी करून प्रत्यक्ष मोजमाप, बिल नोंदी आणि स्थळावरील परिस्थिती यांची पडताळणी करावी. तसेच चौकशीत दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ही संबंधित नगरपंचायत, कंत्राटदार किंवा इतर संबंधित पक्षांनी याबाबत आपल्या भूमिका मांडल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल. या प्रकरणात संबंधित परिसरातील एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं सांगितलंय की सार्वजनिक शौचालय ते जितू नगराळे यांच्या घरादरम्यानचा फुटपाथ परिसरात मागील 4 वर्षात नगरपंचायतीचा एकही अधिकारी, संबंधित ठेकेदार किंवा पेवर ब्लॉक टाकण्यासाठी मजूर आल्याचे आपण पाहिलेले नाहीये. मी या परिसरात राहत असून गेल्या 4 वर्षापासून हा भाग पाहत आहे. या ठिकाणी पेवर ब्लॉकचं काम झाल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं नाही असा दावा त्यांनी केलाय. या दाव्यामुळे माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या उत्तरातील काम अपूर्ण आहे. या नोंदीबरोबरच प्रत्यक्ष जागेवरील परिस्थितीची स्वतंत्र तांत्रिक पाहणी करून सत्यता पडताळण्याची गरज अधिक अधोरेखित होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. मुख्य संपादक भूषण पवार. नमस्कार. शिंदखेडा शहराच्या विविध विकासाबाबत जी काही शहरामध्ये चर्चा चालली आणि गेल्या 2023 मध्ये एप्रिल महिन्यातील कामाचा संदर्भ आला आणि कामामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार करतात, इथलं प्रशासन असेल किंवा इथल्या साठा गोटा लोटा करून जे काही मागील सत्ताधाऱ्यांनी जे काही काम केलंय त्याचा पर्दाफाश आज होते. कारण इथल्या सर्वसामान्य जनतेला अंधारात ठेवून, इथल्या मागील नगरसेवकाला अंधारात ठेवून इथे जो काही कामाचं जे करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार यामध्ये झालेला आहे. कारण आम्ही सत्यता पडताळली आणि सत्यता पडताळल्यानंतर इथे जे बघितलं गेलं तर एक फेवर ब्लॉकचा तुकडा देखील या जागेवर नाही आहे. जितू नगराळे यांच्या घरापासून तर शौचालयापर्यंत जे काही कामाचं लेखाजोखा जो दाखवलेला आहे आणि लाखो रुपये बिल या इथल्या प्रशासनाने आणि मागील सत्ताधाऱ्यांनी काढलेलं आहे. एवढं पाप कुठे भरणार? एवढं पाप कुठे भरणार? इथल्या सर्वसामान्य दलित वस्तीचा निधी, लाखो रुपये निधी आपल्या पोटात घालताय. अरे नका नका नका, एवढा पाप नका करू. 240 दिवसामध्ये हे काम पूर्ण करण्याचं आदेश
आणि इथल्या सर्व काही हे 240 दिवसात पूर्ण करण्याचं काम इथे केलेलं होतं. परंतु गेल्या 2, 3, 4 वर्षापासनं इथे कुठल्याही प्रकारे काम झालेलं नाही. इथल्या अधिकाऱ्यांनी मागील प्रशांत बिडकर असतील त्यांनी हे काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्यासोबत कुठले राजकीय नेते होते यांचा देखील पर्दाफाश झाला पाहिजे. अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथल्या नगरसेविका कमलताई रवींद्र पाटोळे आणि स्थानिक रहिवासी हे आम्ही आंदोलन करू आणि जे कोणी इथे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीररित्या कडक कारवाई करण्यात या. अनुसूचित जाती जनजातीप्रमाणे अॅट्रॉसिटी कायदे अंतर्गत गुन्हे दाखल जर नाही केले तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करू आणि जर काही काम झालं नाही तर याच्या पुढील आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात असेल. धन्यवाद. घर आहे ना? नाही आई घर कोण आहे आणि इकडे आई शौचालय सार्वजनिक. अहो आई या बाग मा हा पहिले नाही आता या बाग मा जे सिमेंट ना इट आहेत का पेवर ब्लॉक म्हणतो ते कोणी उंच गाठे गाडी गोळा काही काम आजपर्यंत काहीच काम होईल. पण आत्ती उन्हात हा हा एकटीने राहिलो. बरोबर तिथून पप्पा कितल्या वर्ष राहणार ना राहिले मग 17-18 वर्ष बी घेतात आपल्याला. नाही पण आडे कोणी गाडी कंपनी नगरपंचायत ना कोणी नाही, लोके नाही, काहीच नाही, इंजिनियर काहीच नाही. या मागला 3-4 वर्ष मग कोणी उंच गाडे नाही, नाही. नाही ना कोणीच नाही. आई ते पेवर ब्लॉक वगैरे कोणी टाकत काहीच नाही नाही, आडे टाकत या नाही. एरिया हा. आवरावर गेले बस. एवढा रोड येले. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.